Hello friends, today we are going to learn our first poem, Song of the Open Road. This poem is written by Walt Whitman. He was an American poet and often called the father of free verse. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. Walt Whitman strongly advocates the importance of democracy and freedom. मित्रांनो, आपली जी पहिली पोयम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ही कविता वॉल्ट विटमन एका अमेरिकन कवीनं लिहिलेली ही एक कविता आहे. लीव्ज ऑफ ग्रास हा त्यांचा जो काही कविता संग्रह आहे तो जुलै 1855मध्ये प्रसिद्ध झाला आणि वॉल्ट विटमन यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं. म्हणजे मुक्तछंद अशा स्वरूपाच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी लिहिलेली एक कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता एक जगप्रसिद्ध अशा प्रकारची कविता त्यांनी अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवरती त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि वॉल्ट विटमन हे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. अशा प्रकारच्या या अमेरिकन कवीनं लिहिलेली ही जी काही पहिली कविता आहे ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड वॉज वन ऑफ द poems in a collection called Leaves of Grass. This poem is written in the free verse and in the form of monologue. This poem is a beautiful blend of self-awareness, free will, and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life, one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all level of people to associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a point to start over towards something new. Walt Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. Freedom, joy, optimism are the major themes of this poem. मित्रांनो, सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही लीव्ज ऑफ ग्रास या कविता संग्रहामधून घेतलेली एक कविता आहे आणि ही कविता फ्री वर्समध्ये आहे, म्हणजे मुक्त छंद अशा स्वरूपामध्ये आहे. आणि त्याचबरोबर एक मोनोलॉग ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये फक्त कवी या ठिकाणी आपल्याशी बोलतो आहे, त्याचं जे काही म्हणणं आहे तो सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. तर अशा प्रकारची ही जी कविता आहे, या कवितेमधून हा कवी आपल्याला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. तर ज्या काही गोष्टी आपल्याला आयुष्याच्या प्रवासामध्ये शिकायला मिळतात, निश्चितच अशा गोष्टी आपल्याला कुठल्याही शाळेमध्ये किंवा कुठल्याही विद्यापीठामध्ये आपल्याला त्या गोष्टी शिकायला मिळत नाहीत. तर असा हा जो काही आयुष्याचा प्रवास आहे, रोड या ठिकाणी ओपन रोड जे काही शब्द वापरलेला आहे आणि सॉन्ग हा जो काही शब्द टायटलमध्ये वापरलेला आहे, सॉन्गमधून आपल्याला एक आनंद या ठिकाणी मिळत असतो, आनंद या ठिकाणी व्यक्त होत असतो. आणि ओपन रोड जो आयुष्याचा मार्ग, ओपन रोडचा अर्थ या ठिकाणी काय होतो, आयुष्याचा जो मार्ग आहे
त्या आयुष्याच्या मार्गावरती आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायला मिळतात, ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं आपल्याला शिकायला मिळतात, ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं आपण शिकू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून कवीनं केलेला आहे. नाउ द फर्स्ट स्टांजा. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. So, this is the first stanza of the poem. We know that this poem is written in the form of monologue. The poem begins with the poet's journey on foot on the open road. Here, the road means the road of life. The poet intends to express his thoughts over the journey of life as taken on different roads. It also indicates the poet's inner desire to enjoy life. He is open minded, prepared to face the problems that he may come across. He feels healthy and free and ready to face the world. The journey is metaphorical for the journey of life. The poet is also confident that he has the freedom to choose his own path. मित्रांनो, पहिला जो स्टांजा आहे तो जर आपण बघितला तर या पहिल्या स्टांजामध्ये, पहिल्या कडव्यामध्ये आपण बघू शकतो की कवी आयुष्याच्या प्रवासाला निघालेला आहे. अगदी पायी, अगदी हलक्या मनाने तो आयुष्याचा प्रवास करतो आहे. बघा, रोड हा जो काही शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, रोड या शब्दाचा अर्थ जीवनाचा मार्ग असा होतो. कवी मुक्तपणे जीवनाचा प्रवास करू इच्छितो आणि मुक्त जीवनाचा आनंद तो घेऊ इच्छितो आहे. अगदी खुल्या मनाने समोर येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, या आयुष्यामध्ये येणाऱ्या किंवा आयुष्याच्या प्रवासामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, या सर्व अडचणींना सामोरे जाण्याची इच्छा त्यांची आहे. अशा खुल्या मनाने मोकळ्या रस्त्यावरती, आयुष्याच्या मार्गावरती या कवीनं आपला प्रवास सुरू केलेला आहे. मग जगाला सामोरे जाण्यासाठी तो अगदी निरोगी, मुक्त आणि ह्या प्रवासासाठी तो तयार आहे. कुठलीही अडचण आल्यानंतर देखील त्या अडचणीला सामोरं जाण्याची तयारी या कवीची आहे. आणि कवीला विश्वास आहे की तो आपल्या जीवनाचा मार्ग जो आहे, तो जीवनाचा मार्ग तो निवडू शकतो. जीवनाचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य या. नाउ द सेकंड स्टांजा ऑफ द पोएम. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing, done with indoor complaints, libraries, querulous criticism. Strong and content I travel the open road. So, the poet does not ask for good fortune. He considers himself the creator of his own good fortune. He will work hard and make his dream come true. It is not a question of luck, but hard work. If you work hard, there is no need to think about luck. Now, he will put his plans into action. He will not cry or postpone any of his work. He will stop
finding excuses for postponing. Now he needs nothing more. The poet feels that he is strong enough to meet all the problems of life that may come in his way. He is no longer going to complain or delay. He is no longer satisfied being confined in four walls. He is strong and happy enough to travel on the open road, having unlocked himself from several complaints and arguments in his past. मित्रांनो, दुसऱ्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय की आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. माझ्यासमोर एक मुक्त वातावरण आहे, स्वतंत्र अशा प्रकारचं वातावरण आहे, तर मग मी चांगल्या नशिबाची याचना करणार नाही. मी माझे चांगले नशीब घडवू शकतो. मी कठीण परिश्रम करीन आणि माझी जी काही स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करीन. सर्व काही नशिबाने नाही तर मेहनतीने मिळते. मी माझ्या योजना आता प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणार आहे. मी कोणत्याही गोष्टीसाठी रडत बसणार नाही आणि ह्या सर्व गोष्टींना पुढे ढकलण्याचा किंवा बहाणे बनवण्याचा प्रयत्न मी करणार नाही. आणि आता मला कुठल्याही नशिबाची गरज नाही. कुठल्याही नशिबाच्या जोरावरती मी काही मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. तर सर्व काही माझ्या मेहनतीने, माझ्या कठीण परिश्रमाने मी या जीवनाच्या मार्गामध्ये येणारी जे काही अडचणी आहेत त्या अडचणींना मी सामोरं जाणार आहे. मग जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणींना सामोरं जाण्याची क्षमता असल्याची जाणीव या कवीला या ठिकाणी होते. तो आता कुठल्याही तक्रारी किंवा उशीर करणार नाही आहे. तो आता चार भिंतीच्या बंदिस्त वातावरणामध्ये समाधानी नाही आहे. त्याला मोकळ्या मार्गावरती, आयुष्याच्या मोकळ्या रस्त्यावरती जायचं आहे आणि येणाऱ्या अडचणींना सामोरं जायचं आहे. तो आता मोकळ्या रस्त्यावर चालण्यासाठी सक्षम आहे. मागील जीवनातील तक्रारी किंवा वाद यापासून मुक्त होण्याची क्षमता आता या कवीमध्ये आहे. आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या स्टांजामध्ये हा कवी आपली क्षमता ही स्वतःच्या मेहनतीवर कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याही नशिबाची साथ घेण्याची गरज नसते हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी कवी करतो आहे. नाऊ द थर्ड स्टांजा. द अर्थ that is sufficient. I do not want the constellation any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belongs to them. Here the suffice means enough. So in the third stanza, the poet tries to free himself from the worldly pleasures and relations, even though he has great faith in them. He does not need destiny or a luck star to help him. He is sure he can manage his life's journey. Here constellations refers to powerful people. Poet says he does not require powerful people to help him to progress. He does not like to engage himself with friends and other people. He believes that Mother Earth is enough for him to feel complete. मित्रांनो, तिसऱ्या कडव्यामध्ये कवी जे काही जगाचे सुख आहे आणि नाते आहेत यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि निश्चितच कवीलासुद्धा जगामधल्या या नात्यांमध्ये विश्वास आहे, तरी पण यापासून मुक्त होण्याचा तो प्रयत्न करतो आहे. आणि कवीला खात्री आहे की तो आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो यशस्वीपणे करू शकतो. आणि यासाठी कुठल्याही बलवान लोकांची
गरज नाही आहे, कुठल्याही नशिबाची त्याला गरज नाही आहे. तो कठीण परिश्रम करून जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, ह्या अडचणी तो पूर्ण करू शकतो. आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या पृथ्वीमध्येच आहेत. त्यामुळं कुठल्याही दुसऱ्या बलवान लोकांची गरज मला नाही आहे. मी माझा जीवनाचा जो प्रवास आहे तो यशस्वीपणे करू शकतो. Now the last stanza of the poem. This last stanza is given in the brackets. Walt Whitman has successfully used parentheses by separating the last 4 lines from the previous lines. So the last stanza. Still, here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. So the last stanza of the poem. The poet separates himself as a different kind of person. He says that he carries old burdens. These may be attachments and relationships. He calls them delicious burdens because they are wonderful. They can stop him from going on the journey. He will not get rid of them. He will carry them with him. मित्रांनो, शेवटचा जो स्टांजा आहे तो ब्रॅकेटमध्ये आहे, ज्यामध्ये कवीनं अगदी यशस्वीरित्या कवितेचा जो बाकीचा भाग आहे तो वेगळा केला आहे. ह्या म्हणजे बाकीच्या शेवटच्या ज्या काही 4 लाईन्स आहेत त्या ब्रॅकेटमध्ये टाकल्यात आणि त्याला सेपरेट केलं, वेगळं केलं आहे. तर याला आपण पॅरेंथेसिस म्हणतो. आणि यशस्वीपणे कवीनं आपलं जे काही म्हणणं आहे ते स्वतंत्रपणे या ब्रॅकेटमध्ये शेवटी मांडलेलं आहे. तर अजूनही बघा शेवटच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतोय. अजूनही मी काही गोड आठवणीचं ओझं घेऊन चाललो आहे. ज्या काही जुने नाते आहेत, जुन्या आठवणी आहेत, या गोड आहेत, त्याच्यामुळं त्यांचं ओझं आहे, पण ते कसं आहे, डेलिसियस आहे. तर जुन्या नात्यांच्या आठवणींना कवींनी गोड ओझे असं म्हटलेलं आहे. कारण हे आठवणींचं जे काही ओझं आहे ते हवंसं वाटणार आहे. जिथं कुठं मी जाईन हे ओझं माझ्यासोबत असेल. त्या ओझ्याला मी सोबत घेऊन जाईन, कारण गोड आठवणींचं हे ओझं आहे. त्यामुळं त्याला मी मागे तर सोडू शकत नाही. मागे न सोडता माझ्यासोबत त्याला मला घेऊन जायचं आहे. त्यामुळं हे ओझं तर आहे, पण आठवणींचं ओझं असल्यामुळं ते अतिशय गोड स्वरूपाचं ओझं आहे आणि मी त्याला कॅरी करेल, मी घेऊन जाईल सोबत, अशा पद्धतीनं हा कवी म्हणतो आहे. आणि मी माझी त्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही. हे जे काही आठवणींचं ओझं आहे त्यापासून सुटका करून घेणं हे इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. तर एकंदरीत कवीने या कवितेमध्ये आपल्या जीवनाचा जो काही प्रवास आहे तो प्रवास करण्यासाठी हा कवी कसा मुक्त आहे, स्वतंत्र आहे, आपल्या जीवनाचा मार्ग निवडण्यासाठी कसा स्वतंत्र आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला आहे.